येत्या 2 दिवसात मुंबईत महायुतीची घोषणा होणार अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे। 200 पेक्षा अधिक जागांवर भाजप शिवसेनेत सहमती झाली आहे। उर्वरित 27 जागांवरचा निर्णय होईल असं साटम म्हणाले। अखेर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलाय। यावेळी शरद पवार आणि कुटुंबासोबतचा फोटो दाखवत प्रशांत जगताप भावुक झाल्याचे पाहायला मिळालं। जगताप यांच्या समर्थक महिला कार्यकर्त्यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले। अखेर प्रशांत जगताप यांनी पवार गटाचा राजीनामा दिला। यावेळी शरद पवार आणि कुटुंबियांसोबतचा अर्ज दाखवत त्यांना अश्रू अनावर झाले। त्याबरोबरच महापालिकेच्या निवडणुकीच्या सर्व विभागांमध्ये उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सर्व विभागाला भेटी दिल्या। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं जल्लोष केला। सोन्या मारुती मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शिवसैनिक मनसैनिकांनी घोषणाबाजी केली। मुंबई आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची असे नारे दिले। ढोल ताशे फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे। 150 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, दिल्लीवाल्यांचे मुंबई तोडण्याचे मनसुबे आहेत। मराठी माणसांना घाबरवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। मराठी मतदारांना भुरळ घालण्याचा आणि भावनिक करण्याचा हा प्रयत्न आहे। यात ते पास होणार नाहीत अशी टीका ठाकरे बंधूंवर राज्यमंत्री योगेश कदमांनी केली। उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी भाजपात प्रवेश केलाय। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। दोन बिनकामाचे रिकामे या जोडगोळीबाबत कोणती सद्भावना नाही, यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण वंचित बहुजन आघाडी करतात। राज ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून शिका असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे। जागा वाटप करणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। मग भीती वाटते का ते सांगा। अजूनही भावांमध्ये वादविवाद आहेत का असं म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली। ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद आहे। राजकीय अस्तित्वासाठी ही युती आहे, यानं फार काही परिणाम होईल असं वाटत नाही। मुंबईकरांचा विश्वासघात त्यांनी केलाय। मराठी माणसाला बाहेर घालवण्याचं पाप यांनी केलं अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंच्या युतीवर केली। मुंबईमध्ये युतीची घोषणा झाली त्यानंतर संपूर्ण राज्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये आनंद साजरा करण्यात आला। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना पेढे भरवत आनंद साजरा केला। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन्ही नेते एकत्रित येतील। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू आहे। सोलापुरातील उत्तर तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन करण्यात आलं। गळ्यात लिंबू आणि गाजराची माळ घालून तहसीलदारांचा निषेध केला। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्रित जल्लोष केला। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ढोलताशे वाजवत फटाके फोडत गुलालाची उधळण करण्यात आली। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती ठरवण्याबाबत आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत चर्चा केली। यावेळी विविध विषयाबाबत धोरणात्मक चर्चा केली। निवडणुकीत मांडायचे मुद्दे, जागा वाटपावेळी झालेली चर्चा याबाबत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांशी शिंदे यांनी सखोल चर्चा केली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून महाराष्ट्रभरात जल्लोष केला जातोय। हे दोघं एकत्रित आलेले ते महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही, भीतीपोटी एकत्र आले। इतकी वर्ष सत्ता असताना मलिदा खाण्याचं काम केलं, आता हे बंद होईल, त्यामुळे भीतीने एकत्र आले। ठाकरे ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे होते, ठाकरे ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम हे दोघं करताय अशी टीका परिणय फुके यांनी केली। अखेर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली। पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंनी ही अधिकृत घोषणा केली।
युतीच्या घोषणेपूर्वी ठाकरे बंधूंचं औक्षण करण्यात आलं होतं. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या मातोश्रींनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं औक्षण केलं होतं. गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेली आमची युती झाली आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. शिवाय मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. भाजपाला काय हवं ते त्यांनी पाहावं, आम्ही मराठी माणसांना काय हवं ते पाहू असं युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ज्यामध्ये भाजपचे पण काही असतील तरी ते आमच्याकडे येऊ शकतात असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. नवी मुंबईत ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. युतीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करत फटाके फोडत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. राजगड कार्यालयाबाहेर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नाशिकमध्येही ठाकरेंचाच महापौर होणार असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेआधीच मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. ढोल ताशे वाजवत युतीचा आनंद व्यक्त केला. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या मुद्द्यावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली आहे. हे स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र आलेत. मुंबई पालिका एका कुटुंबाची जहागिरी नाही, मुंबईला लुटण्याचं काम दोघांनी केलं अशी टीकाही अमित साटम यांनी केली. अकोल्यात युतीसाठी अजूनपर्यंत कोणाचं प्रपोजल आलं नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या खतीब यांनी देत सांगितली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम कडून जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार करणार अशी माहिती त्यांनी दिली. शिराळा नगरपंचायतीमध्ये पती पत्नी नगरसेवक बदललेत. केदार नलावडे आणि शिवानी नलावडे असं नगरसेवक बदलले. जोडप्याचं नाव आहे. आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास करायचा आहे असं नलावडे दाम्पत्यानं विधान केलं. दोन भाऊ एकत्र येत आहे ही चांगली गोष्ट आहे, पण ती राजकीय एकत्र होत नाही तर मात्र नगरपरिषद नगरपंचायतमध्ये त्यांचा शेवटचा नंबर लागलाय. त्यांचा पक्ष मुख्यमंत्री बनण्याची ताकद ठेवत होता, तो आता शेवटी आला अशी टीका नवनीत राणांनी केली आहे. पूर्ण महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र असणं गरजेचं होतं आणि आज माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दोघांसोबतही मी काम केलंय. दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं महाराष्ट्र वाचेल आणि महाराष्ट्रात ठाकरे पर्व आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत खैरे यांनी आशावाद व्यक्त केला. निवडणुकाच्या जागा ही वेगळी बाब आहे. दोन्ही बंधू महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी एकत्र येत आहेत तर तुमच्या पोटात का दुखतं हा विषय महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या स्वाभिमानाचा आहे. उद्योग गुजरातला नेणारे पाय चाटणारे काय बोलणार, अंबादास दानवे यांनी विरोधकांवर टीका केली. नाशिक पालिका निवडणुकांमध्ये चर्चेच्या फेऱ्यांमध्ये महायुतीमध्ये 122 जागांपैकी शिवसेनेने 40 ते 45 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 20 ते 25 जागांची मागणी केली. भाजपकडे गेल्या निवडणुकीतील 66 नगरसेवक, काही माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. आम्हाला सामंजस्यपणे युती धर्म पाळायचा आहे. हिंदू मतांमध्ये विभाजन नको ही आमची भूमिका आहे. तुम्ही कितीही काही बोलले तर आमची भूमिका ही सामंजस्याचीच आहे असं तुम्ही देखील सामंजस्यानं घ्यावं. भाजप आमदार संजय केनेकर यांनी संजय शिरसाटांना सुनावलं. मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री बंगाळे यांनी भुसावळ नगराध्यक्षपदी विजय मिळवला होता. त्यांनी नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. बांगलादेशात हिंदू व्यक्तीला ठेचून मारल्याची घटना अत्यंत वाईट असं वक्तव्य ऋतेश्वर महाराज यांनी केलं. सनातन शक्तीला मजबूत करण्याची गरज आहे. शास्त्र आणि शस्त्र दोन्ही हातात घ्यायला हवे असे ऋतेश्वर महाराज यांनी विधान केले. महापालिका निवडणूक जाहीर झाल्याबाबत काय निर्णय घ्यायचा, सगळे सहकारी पुण्यात काय करायचं याचा आढावा घेतलाय. महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष एकत्रित येत असतील तर पुण्याच्या विकासासाठी लढावं असं आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. चांगले बंधू एकत्र येत आहेत यासाठी अभिनंदन. ऐतिहासिक क्षण असल्याचं दाखवलं जातंय, मात्र तसं नाही. डुबते को तिनके का सहारा असा हा प्रकार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार अंधारातच मुलाखतीसाठी बसलेले होते। महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, तर रात्री उशिरापर्यंत अंधारात बसून मुलाखतीची तयारी करत होते। ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होताच कल्याणमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। मनसे ठाकरेंची शिवसेना अधिकृत युतीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जल्लोष झाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला। डीजे ढोल वाजवून फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। ज्यांचा युतीच्या घोषणेचा मुहूर्त 12 त्यांचे 12 वाजणारे असा टोला नवनाथ बन यांनी लगावला। दोन्ही भावांचे संजय राऊत 12 वाजवणारे असेही बन म्हणाले। एकीकडे ठाकरेंच्या युतीची घोषणा तर दुसरीकडे भाजपची खलबतं सुरू झाली आहेत। भाजप प्रदेश कार्यालयात निवडणूक संचालन समितीची बैठक झाली। मराठी माणसासाठी हा मंगलमय दिवस आहे। राज्यात जिथे शक्य तिथे एकत्र लढणार असल्याचं वक्तव्य काल खासदार संजय राऊतांनी केलंय। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे। दोन्ही भावांचे संजय राऊत हे 12 वाजवणारे। संजय राऊतांनी काल घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंची चिडचिड झाली होती असंही ते म्हणाले। ना दिशा ना धोरण, आज इथे उद्या तिथे असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंचा मागील 10 वर्षाचा राजकीय प्रवास ट्विट करत निशाणा साधला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली। इंडिया आघाडीचे 20 नेते एकत्र आले तर युतीला फरक पडत नाही असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। भाजपचे नवनियुक्त कार्याध्यक्ष नितीन नबीन 5 जानेवारीला संघ कार्यालयाला भेट देणार आहेत। नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ही पहिलीच भेट असेल। कल्याण पूर्वेत भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला। ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा असं आवाहन रवींद्र चव्हाणांनी केलंय। कल्याण डोंबिवलीत महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्याचा हा संकेत असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदी तर सद्गुरू रितेश्वर महाराज आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती सोहळा पार पडला। सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। नगरपालिका निकालानंतर मुनगंटीवारांनी पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती। पुणे शहरातील महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली। बैठकीला मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि गणेश बिडकर उपस्थित होते।